नमस्कार मंडळी, गरुडचेप कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव सासूबाई बोलताना जरा जपून. सुलभा आणि मयंकचं नुकतंच लग्न झालं होतं. लग्न थाटामाटात पार पडलं. नव्या नवलाईचे दिवस सरून सुलभा संसारात रमू लागली. सासूबाई तिच्या घमेंडी वृत्तीच्या होत्या. संपत्ती, इस्टेट याचा जरा त्यांना जास्तच गर्व होता. सुलभा मध्यम कुटुंबातील मुलगी होती. आईवडिलांच्या घरी अगदी लाडाकोडात वाढलेली होती. आईवडिलांनीही तिच्या संगोपनात कसलीही कमतरता ठेवली नव्हती. तिची हौसमौस इच्छा सगळ्या त्यांच्या परीनं पूर्ण केल्या होत्या. सासरच्या लोकांच्या सगळ्या अटी देणं घेणं त्यांनी पूर्ण केलं. मुलीचं थाटामाटात लग्न लावून दिलं. लग्नानंतर सुलभा मयंकचं प्रेम दिवसेंदिवस बहरत होतं. लग्नानंतर सुलभाने लवकरच काही महिन्यातच आनंदाची गोड बातमी दिली. मयंकच्या आनंदाला पारावर उरला नाही. घरातील काम करून प्रेग्नन्सीमध्ये सुलभा थकून जात. त्यात कधी कोरड्या उलट्या तर कधी मळमळ, यामुळे जेवणही जात नसे. तरीही सासूबाईंच्या धाकाने नेटाने काम ओढत होती. दुपारी आराम करायला रूममध्ये गेल्यावर सासूबाई लगेच टोमणा मारत, आम्ही नाही एवढा कधी गरबारपणाचा आऊ आणला. आम्हालाही पोरं झाली. आमचे एवढे चोचलेही कुणी पुरवले नाही. त्यांच्या असं बोलण्याने तिने दुपारचं जेवणही बंद केलं. प्रेग्नन्सीमध्ये सुलभाची अन्नावरची वासनाच उडाली. जेवणाचा वास जरी आला तरी तो तिला असह्य होत. तिला त्यामुळे जेवणही जात नसे. ती कोरभर भाकरी खात, पण ती खाल्ल्यानंतरही तिला उलट्या होत. त्यामुळे तिला ते जेवणच नको वाटे. ती खूप कमी जेवायची. त्यामुळे स्वयंपाक खूप शिल्लक राहू लागला. तेव्हाही तिला सासूबाई समजून न घेता जास्तच टोमणे मारत. तिला सारखं पडून राहावंसं वाटे, पण समजून घेणारी कसली ती सासू. नुसता टोमण्यांचा बडीमार नको म्हणून ती नाईलाजाने ती दिवस ढकलत होती. घरात सगळे पदार्थ तिला खाण्यासाठी होते, पण तिला खाण्याची इच्छाच होत नसे. अक्षरशः ती सुरुवातीला जेवणच करत नव्हती, कारण केलं तरी मळमळ जास्तच होत. त्याबरोबर लगेच उलटी होऊन खाल्लेलं बाहेर पडत. अशाने तिचे वजनही खूप कमी झाले होते. तिला पोटात नुसतं आग पडल्यासारखं वाटे. त्यामुळे थंड काहीतरी तिला घ्यावं वाटत असे. तिला एकदा डाळिंब खाण्याची इच्छा झाली. तिने ते सोलले आणि खायला सुरुवात केली, पण तिला ते अख्खं डाळिंब जाईना झालं. तिने तसंच ते अर्ध डाळिंब फ्रीजमध्ये ठेवून दिलं. दुसरे दिवशी सासूबाई फ्रीजमध्ये काहीतरी शोधत होत्या. त्यांच्या दृष्टीस ते अर्ध डाळिंब पडलं. सुलभा, ए सुलभा, त्यांच्या हाकेवर हक देऊन तिला त्या बोलवत होत्या. सुलभा त्यांचा आवाज येताच पळतच आली. काय झालं असं ती म्हणाली. अगं हे काय, तुला एवढंही डाळिंब जात नाही का? काय इथं मिळायला लागलं म्हणून माज आला की काय? सासूबाईंचं बोलणं सुलभाच्या हृदयात आरपार गेलं. त्यांची बोलण्याची पद्धत बघून तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गळू लागले. आज मयंकनं स्वतःच्या कानानं आईचं बोलणं ऐकलं. त्याला बायकोचा झालेला अपमान सहन झाला नाही. मयंक बायकोची साथ देत आईला समजावून सांगेल का? बायकोला साथ देत आईला समजून सांगितलं तर तिच्या सासूबाईंच्या स्वभावात फरक पडेल का? कथा पाहूया पुढील भागात. भाग 2. कथा नक्की वाचा. कथा आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.